नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. ब्रह्मदेवांकडून व्यासांना एकाक्षर मंत्रांचा उपदेश. भृगु ऋषी गणेश पुराण सांगणार आहेत. हे वर्तमान श्रुत होताच त्यांचे शिष्य, पुत्र, च्यवन व आश्रमवासी जन तेथे उपस्थित झाले. स्वतः गणपतीही सूक्ष्म रूपाने तेथे प्रकट झाला. त्यामुळे आश्रमातील आधीचेच शुद्ध, सात्विक व मंगलमय वातावरण अधिकच प्रसन्न वाटू लागले. अंतर्ज्ञानी भृगूंनी गणपतीचे आगमन झाल्याचे जाणले. त्यांनी शिवनंदनाला अत्यंत आदराने नमस्कार केला. उपस्थित सर्वजण चित्त एकाग्र करून श्रवण सुखाचा लाभ घेऊ लागले. भृगु ऋषी सोमकांतास म्हणाले, राजा, भगवान व्यास आणि भगवान विष्णू लौकिकदृष्ट्या भिन्न स्वरूपाचे दिसत असले तरी अंतर्यामी ते एकरूपच आहेत. व्यासांना श्रीहरीचा ज्ञानमय अंशावतार मानतात. त्यांनी वेदांची ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या 4 विभागात विभागणी केली. वेदांचे हे ज्ञान सर्वसामान्य लोकांना समजण्याच्या पलीकडचे होते. त्यावर उपाय म्हणून आपण पुराणांची रचना करावी व त्यातील प्रासादिक कथा निरूपणातून लोकांना जीवनविषयक तत्त्वज्ञान सोपे करून सांगावे. तसेच त्याद्वारे मोक्षदायक उपासना मार्गांचा उपदेश करून लोकोद्धाराचे सहकार्य करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुराणांची निर्मिती करताना त्यांनी कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही. त्यामुळे वेदांची व्याख्या करण्याइतकी कुशाग्र असलेली व्यासांची बुद्धी स्तंभित झाली. पुराणांची निर्मिती कशी करावी हेच त्यांना कळेना. ते विचलित झाले. आपली मनस्थिती अशी का झाली हे जाणून घेण्यासाठी ते सत्यलोकी गेले. ब्रह्मदेवाने व्यास महर्षींचा आदर सत्कार केला. त्यांना आगमनाचा हेतू विचारला. व्यास म्हणाले, हे विधी, कलियुगात मानवी प्रवृत्तीकडे, जडत्वाकडे झुकत चालला आहे. पापाचरण करताना त्यांना काहीही वाटत नाही. ते नास्तिक होत आहेत. ते वेदांची निंदा करतात, कसलाही विधिनिषेध पाळत नाहीत. हे सर्व पाहून मी अगदी व्यथित झालो आहे. लोकोद्धारासाठी त्यांना सदाचार व मोक्षमार्गाचे ज्ञान देणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्यांना वेदांचे तत्त्वज्ञानही सोपे करून सांगण्याची गरज आहे. त्या संदर्भात सर्वकष विचार करून मी पुराणांची रचना करावी असे ठरवले. पण मला काही सुचतच नाही. मी दिग्मूढ झालो आहे. माझ्या बाबतीत हे असे का घडले याविषयी मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना आहे. ब्रह्मदेव म्हणाला, हे मुने, कोणत्याही कार्यात घाईगर्दी करून काहीच उपयोग होत नाही. विचारपूर्वक युक्तीने केलेली कार्यच सिद्ध होतात. तू सर्वज्ञ आहेस असा सूक्ष्म अहंकार तुझ्या अंतःकरणात निर्माण झालेला आहे. त्यामुळे पुराणांची रचना करताना तुला आद्य पूजनीय महागणपतीचे विस्मरण झाले. तू अन्य देवतांचेही स्मरण केले नाहीस. अरे, गणपती हा सृष्टीचा निर्माता आहे. तो चराचराचा स्वामी, सर्वार्थाने समर्थ व अत्यंत मंगल करणारा आहे. मी स्वतः, विष्णू, शंकर, इंद्रादी देव व दिक्पाल असे सर्वजण त्याच्या आज्ञेनेच त्याने नियुक्त करून दिलेली सृष्टीतील आपापली कार्य करतो. गणपती सिद्धिबुद्धीचा दाता आहे. त्याचे स्मरण केल्याने, त्याला शरण गेल्याने सर्व विघ्नांचे निरसन होऊन कार्यशुद्धी होते. म्हणून तू भावभक्तीने त्याची आराधना कर. तोच तुझा संकल्प तडीस नेईल. अन्यथा हजारो वर्ष प्रयत्न करूनही तुला काहीच साध्य होणार नाही. ब्रह्मदेवाच्या बोलण्यातून बुद्धिभ्रम झालेल्या व्यासांना काहीच अर्थबोध झाला नाही. ते म्हणाले, हे प्रभो, आपण काय बोलता मला काहीच समजत नाही. हा गणपती कोण आहे? त्या दैवाचे स्वरूप कसे आहेत? त्याचे मला कसे ज्ञान प्राप्त होईल? तो पूर्वी कोणाला प्रसन्न झाला होता? तसेच त्याचे अवतार, त्याचे पराक्रम याबद्दल मला सविस्तर माहिती सांगा. तो मला प्रसन्न होईल तेही मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाला, हे मुने, गणपती आराधनेने 7 कोटी महामंत्र आहेत. त्यापैकी षडाक्षरी मंत्र लवकर सिद्धी देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. या मंत्राच्या प्रभावाने गणेश भक्तांच्या ठायी
गुप्त सामर्थ्य येते. ते सिद्ध व जीवनमुक्त होतात. ते देवांनाही पूज्य होतात. गणेश भक्तांच्या दर्शनाने विघ्ने भयभीत होऊन दिगंतरी पळतात. श्री गणपती तुझ्यावर प्रसन्न व्हावा आणि त्याच्या कृपाप्रसादाने तुझी लवकरात लवकर कार्यसिद्धी व्हावी म्हणून मी तुला एकाक्षर मंत्राचा उपदेश करणार आहे. या मंत्राच्या अनुष्ठानाने तुझ्या सर्व मनःकामना पूर्ण होतील. श्री गणेश मंत्राचे अनुष्ठान करणाऱ्याने स्नान करून शुचिर्भूत व्हावे, धूत वस्त्रे नेसावीत, दर्भासनावर किंवा शुद्धासनावर बसावे, आचमन प्राणायाम व त्यानंतर अंतर्मातृका बहिर्मातृका न्यास करावेत. मंत्रदेवता महागणपतीचे ध्यान करावे, त्याची भक्तिपूर्वक मानस पूजा करावी. श्री गणपतीची प्रसन्नता लाभून कार्यसिद्धी व्हावी म्हणून त्याच्या मंत्राच्या पुनश्चरणाचा अर्थात नियमपूर्वक अनुष्ठानाचा संकल्प करावा. एकांतात बसून एकाग्र चित्तेने व दृढ निष्ठेने मंत्रानुष्ठान करावे. हे मुने, गणपतीचे सर्वच मंत्र अत्यंत पवित्र, उपासकाला पावन करणारे, त्याचे कल्याण करणारे व उत्तम फलदायी असे आहेत. सदाचारी, सज्जन व प्रेमळ माणसांना तू या मंत्राचा विधीपूर्वक मंत्रोपदेश दे. निंदा करणारे, दुराचारी, निर्दयी अशा लोकांना कधीही मंत्रोपदेश देऊ नये. गणपतीचे महात्म्य फार थोर आहे. जो कोणी शुद्ध भावभक्तीने गणपतीची आराधना करतो, त्याचे भजन, पूजन, नामस्मरण करतो, त्याला सद्बुद्धी, ज्ञान, यश, कीर्ती, संपत्ती, संतती, इहपर सौख्य व मोक्ष प्राप्त होतो. त्यानंतर ब्रह्मदेवाने व्यास महर्षींना ओम या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. गणपतीचे विराट स्वरूप. सूत पुढे म्हणाले, ब्रह्मदेवांकडून मंत्रोपदेश प्राप्त झाल्यामुळे व्यासांना खूपच आनंद झाला. त्यांनी विधात्याला वंदन केले व म्हणाले, हे विधी, आपण मला धन्य केले. आता माझ्या मनात श्री गणपती संबंधित अधिक जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली. ते ऐकून ब्रह्मदेवालाही आनंद झाला. तो म्हणाला, हे मुने, तुझ्यासारख्या श्रद्धावान शिष्यासमवेत रहस्यांच्या गोष्टी बोलण्यात एक वेगळेच सुख आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. सर्व कार्यांच्या आरंभी ओंकार स्वरूप गणपतीचे पूजन केले असता विघ्नांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते. म्हणून देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर आदी सर्वजण त्याची पूजा करतात. हा गणपती पूर्वी कोणाला प्रसन्न झाला ते ऐक. महाप्रलय काळी प्रचंड वादळे निर्माण होतात. त्या झंझावाताने पर्वत उडून जातात. नभोमंडळात 12 आदित्य प्रकट होतात. त्यांच्या एकत्रित तेजाने फार मोठी उष्णता निर्माण होते. पाण्याचा थेंबही शिल्लक राहत नाही. पृथ्वी धगधगू लागते. जीवसृष्टीचा प्रचंड विनाश होतो. त्यानंतर संवर्तक मेघ मुसळधार जलवृष्टी करतात. त्यामुळे सर्व चराचर जलमय होऊन जाते. त्यावेळी गणपती अणुरूपाने अचिंत्य स्थानी राहतो. या स्थितीत संपूर्ण विश्व अनंत काळ अंधकारमय असते. त्यानंतर ओंकार रूप नादब्रह्म मायायुक्त होऊन विलयास गेलेली सृष्टी पुन्हा व्यक्त होत जाते. निर्गुण, निराकार, ओंकार स्वरूप परब्रह्म म्हणजेच गणपती. त्यापासूनच पुढे त्रिगुणांची व त्रिदेवांची उत्पत्ती होते. प्रलय काळानंतर गणपतीने ब्रह्मदेव, शंकर आणि श्रीहरी यांना उत्पन्न केले. पण तो स्वतः अव्यक्त असल्यामुळे या तिन्ही देवांना आपण कोण आहोत हे माहीतच नव्हते. आपला निर्माता कोण आहे, या सृष्टीतील आपले नेमके कर्तव्य काय, याविषयी काहीच माहीत नव्हते. त्यांनी आपल्या निर्मात्याचा पृथ्वीसहित 21 स्वर्ग व 7 पाताळात अखंड शोध घेतला. हजारो वर्षे तपश्चर्या केली, पण तरीही त्यांना आपल्या जनकाचा शोध लागला नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले, पुन्हा सर्वत्र शोध घेतला, पुन्हा तीव्र तपश्चर्या केली. तेव्हा नभोमंडळात महातेज प्रकट झाले. त्या अनिर्वचनीय तेजाने तिघांचेही डोळे दिपून गेले. त्यांनी त्या तेजाचा आदिमध्यांत शोधण्याचा खूप प्रयत्न केला,
पण काही केल्या त्यांचे स्वरूप त्यांच्या लक्षात आले नाही. ते अगदी थकून गेले. त्यांची अवस्था पाहून गणपतीलाच त्यांची दया आली. तो मनोहर रूप धारण करून त्यांच्या सम्मुख प्रकट झाला. श्री गणपतीच्या या सगुण साकार रूपाचे काय वर्णन करावे. त्याची रक्तवर्ण अंगकांती सायंकाळच्या सूर्यबिंबापेक्षाही मनोहर वाटत होती. त्याची मुखमंडल प्रभा पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही आकर्षक व शीतल होती. त्याच्या मस्तकावरील रत्नखचित मुकुटाची तेजोदीप्ती कोट्यावधी सूर्यांच्या तेजाला लाजवील अशी होती. त्यांच्या अंगावरील झळकणाऱ्या वस्त्रांनी आकाशातील संपूर्ण तारका समूहांचे तेजस धारण केले होते. जणू ऐरावतासह 8 दिग्गजांना धडकी भरवेल अशी त्याची सोंड होती. त्या लांबलचक शुंडेच्या एका बाजूने पुढे आलेला त्याचा दात पृथ्वीला गर्तेतून बाहेर काढणाऱ्या वराहाच्या दाढेलाही मागे सारील असा मजबूत होता. स्वर्णलंकार आणि विभूषित अशा त्याच्या चारी हातामध्ये अनुक्रमे खड्ग, खेट, धनुष्य व शक्ती अशी आयुधे होती. त्याच्या कटीसूत्राच्या तेजापुढे सोन्याच्या मेरू पर्वताचे तेजही फिके पडावे. त्याच्या कोमल पदनखांच्या वर्णापुढे आरक्त वर्ण कमळांनीही लाजावे असे ते दिव्य, तेजस्वी, मनोहर व भव्य स्वरूप पाहून तिन्ही देव त्यापुढे नतमस्तक झाले. त्यांनी अत्यंत आदराने त्याची स्तुती केली. त्या स्तवनाने गणपती फारच प्रसन्न झाला. तेव्हा त्रिदेवांनी त्याला विचारले, हे महाप्रभू, आपण कोण आहात? कृपा करून आपला परिचय द्या. गणपती म्हणाला, ज्याच्या दर्शनासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतले तोच मी गणपती. गजानन तुमच्या समोर साकार रूपाने साक्षात उभा आहे. तुम्ही त्रिवर्ग माझ्याच संकल्पाने उत्पन्न झाले आहात. तुमच्या स्तुतीने मी अगदीच आनंदित झालो आहे. या तुमच्या स्तवन स्तोत्राचे जे कोणी त्रिकाळ पठन करतील ते पापमुक्त होतील. त्यांना सर्व प्रकारचे ऐहिक व पारलौकिक सौख्य प्राप्त होईल. त्यांना मोक्ष लाभेल. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तरी मनोवांछित वर मागून घ्या. ते ऐकून तिन्ही देवांना अत्यानंद झाला. ते म्हणाले, भगवन, तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. आम्हाला कृतकृत्य वाटत आहे. आम्हाला तुमचे कधीही विस्मरण होऊ नये अशी विनम्र प्रार्थना आहे. तुम्ही आम्हाला सृष्टी कार्यातील आमचे कर्तव्य समजावून सांगा. गणपतीने तथास्तु म्हणून त्यांना आशीर्वाद दिला. तो पुढे म्हणाला, तुमची माझ्या ठायी असलेली भक्ती उत्तरोत्तर दृढ होईल. आता मी गुणांप्रमाणे तुमची कार्य सांगतो. ब्रह्मदेवा, तू सृष्टीची निर्मिती कर. हे श्रीहरी विष्णू, तू विधी निर्मित सृष्टींचे पालन पोषण कर. हे शंकरा, तू त्या सृष्टीच्या संहाराचे कार्य करावेस अशी माझी आज्ञा आहे. त्या कार्यांना आवश्यक असणारे ज्ञान व सामर्थ्य मी तुम्हाला देत आहे. त्यानंतर गणपतीने त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी ज्ञान व शक्ती दिली. त्यांना वेद, शास्त्रे व पुराणे यांचेही ज्ञान दिले. त्यावेळी ब्रह्मदेवाने विनंती केली, हे महागणपती, सृष्टी निर्मितीच्या माझ्या कार्यासंबंधी तू मला अधिक सविस्तर मार्गदर्शन करावे अशी माझी प्रार्थना आहे. गणपती म्हणाला, हे विधी, तू जी सृष्टी निर्माण करणार आहेस तिला ब्रह्मांड अशी संज्ञा प्राप्त होईल. अशी अनंत ब्रह्मांडे माझ्या ठायी आहेत. तू माझ्या शरीरात प्रवेश करून त्या सर्वांचे नीट अवलोकन कर. त्या योगे तुला नेमके काय करायचे याची कल्पना येईल व तुझ्या कार्याची दिशा ठरेल. गणपतीने विधात्याला श्वासमार्गाने ओढून आपल्या हृदयात नेले. तेथे उंबराच्या फळाप्रमाणे दिसणारी असंख्य ब्रह्मांडे होती. गणपतीने योग सामर्थ्याने एक ब्रह्मांड फळ तोडले. त्यातील सर्व सृष्टी ब्रह्मदेवास उलगडून दाखवली. त्यामध्ये स्वतःसारखा दुसरा ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्रादी देव, अष्टदिक्पाल, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे, यक्ष, राक्षस, किन्नर, गंधर्व, ऋषी, मुनी, नर, नारी, पृथ्वी, तिच्यावरील असंख्य जीवकोटी, 21 स्वर्ग, 7 पाताळे हे सर्व पाहून ब्रह्मदेवाला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने जिज्ञासेने दुसरे ब्रह्मांड फळ फोडून पाहिले. त्यातही तसेच दृश्य दिसले. तो चमत्कार पाहून विधी दिग्मूढ झाला.
महासंभ्रमात पडला. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याने गणपतीला हात जोडले. तो म्हणाला, हे प्रभू, तू खरोखरच धन्य आहेस. तुझे सामर्थ्य अगाध आणि अनंत आहे. कोणालाही त्याचा थांग पत्ता लागणे शक्य नाही. तुझे लीला अचिंत्य आहे. तू सर्व सृष्टी आधीच निर्माण करून ठेवली आहेस आणि मला सृष्टी निर्माण करावयास सांगत आहेस. त्यामुळे मला मोठे नवल वाटत आहे. तुझ्या कृपेने मला ज्ञानप्राप्ती झाली याचा आनंद आहेच. पण हे सर्व पाहून मी स्वतः नेमके काय करावे हा निर्णय घेणे मला शक्य होत नाही. माझे येणे राहणे व बाहेर येणे हेही तुझ्याच स्वाधीन आहे हे माझ्या लक्षात आले आहे. तेव्हा माझ्यासाठी जो योग्य असेल ते तूच ठरव. मी तुला शरण आहे. ब्रह्मदेवाची मनोवस्था जाणून गणपतीने त्याला आपल्या उदरातून बाहेर काढले. त्यानंतर विष्णू आणि शंकर यांना आपल्या कानातून स्वतःच्या शरीरात नेले. त्या दोघांना अतिविराट विश्वरूपाचे दर्शन घडविले. आश्चर्याने मुग्ध झालेल्या त्या दोघांनी आनंदाने तेथेच निद्रा केली. ब्रह्मदेवाला अहंतारहित केले. भृगु ऋषी सोमकांतास गणेश पुराण सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, राजा, गणपतीकडून ब्रह्मदेवाला विश्वनिर्मितीचे वरदान प्राप्त झाले. त्या दृष्टीने आवश्यक ते सर्व ज्ञानही मिळाले. त्यामुळे त्याला आपण सहजगत्या सृष्टी रचना करू शकतो असे वाटू लागले. अभिमान धरूनच तो विश्वाची रचना करू लागला. त्यामुळे त्याच्या कार्यात एकसारखी विघ्ने येऊ लागले. भीमकाय, अनेक डोळ्यांची, अनेक मुखांची, अक्राळ विक्राळ स्वरूपाची आणि क्षणोक्षणी भयानक आकार धारण करणारी ती विघ्ने ब्रह्मदेवाला आव्हान देत व विकट गर्जना करीत त्याच्या भोवती फेर धरू लागली. समूहाने असलेल्या त्या विघ्नांमुळे ब्रह्मदेव संत्रस्त झाला. काय करावे हेच त्याला सुचेना. ती विघ्ने त्याला शारीरिक पीडा देऊ लागली. कोणी त्याची उघड निंदा करू लागली, कोणी मारहाण केली, कोणी त्याच्या मिशा उपटल्या तर कोणी त्याचे हातपाय बांधले. त्यामुळे तो अत्यंत भयभीत झाला. त्याला स्वतःच्या जीविताची धास्ती वाटू लागली. तो अगदी निराश झाला. त्याला स्वतःविषयी वाटणारा सर्व अभिमान गळून गेला. विघ्नांनी केलेल्या छळामुळे त्याचे मनोधैर्य खचले. तो मूर्छित पडला. तो भानावर आला तेव्हाही ती विघ्ने त्याच्या अवतीभोवती विभत्स हातवारे करीत थैथयाट करीतच होती. या विघ्नांपुढे आपले काही चालणार नाही याची ब्रह्मदेवाला कल्पना आली. त्याला गणपतीचे स्मरण झाले. निराभिमान झालेला विधाता त्याला शरण गेला. एकसारखी त्याची करुणा भाकू लागला. त्याने गणपतीला विनंती केली, हे देवादिदेवा, हे विराट स्वरूपी महासमर्था, तुझ्या कृपेने माझ्या ठायी सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले. तुझ्या सांगण्यावरून मी निर्मिती कार्याचा आरंभ केला तर ही विघ्ने त्रास देऊन मला हतबल करीत आहेत. त्यांच्या रूपाने उभा ठाकलेल्या या बाधेचे तू निवारण कर. तू माझी लाज राख, माझे रक्षण कर, माझी उपेक्षा करू नकोस. त्यांनी करुणावचनांनी आर्त प्रार्थना करताच आकाशातून शब्द उमटला, तू तपश्चर्या कर. त्या निनादाने उपद्रवकारी विघ्ने क्षणार्धात दिसेनाशी झाली. ब्रह्मदेवाला हायसे वाटले. त्याच्या मनावरचे दडपण दूर झाले. त्याने आकाशवाणीला उद्देशून म्हटले, हे प्रभो, आपण मला तपश्चर्या करण्यास सांगत आहात, पण योग्य मंत्रोपदेश व अनुष्ठानासाठी योग्य स्थान मिळाल्याशिवाय हे शक्य होईल असे मला वाटत नाही. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली, वटवृक्षाकडे पहा. तो ध्वनी कानावर पडताच ब्रह्मदेवाला क्षणार्धात निद्रा आली. त्यावेळी एक स्वप्न दृष्टांत झाला. त्याने सर्व सृष्टीत जलमय झालेली दिसली. फक्त एकच वटवृक्ष शिल्लक होता. त्यावरील एका पानावर त्याला लहानसे बालक दिसले. त्याचे शरीर मनुष्याचे व मस्तक हत्तीचे होते. त्याला 4 हात होते. त्याच्या गळ्यात मोत्यांच्या माळा होत्या. त्याने रत्नजडित मुकुट धारण केला. त्यावरील चंद्रकोर खूप शोभून दिसत होती. ते बालक सोंडेने पाणी खेचून स्वतःच्या मस्तकावर सिंचन करीत होते. त्याला पाहून ब्रह्मदेवास हसू आले. तेव्हा बाल गजानन वटपत्रावरून खाली उतरला. तो ब्रह्मदेवांसमोर येऊन म्हणाला, हे विधाता,
सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले याचा तुला अभिमान झाला. म्हणूनच तुझ्या कार्यात विघ्नांनी अडथळे आणले, हे तू लक्षात घे. गर्व भावना सर्वांनाच त्रासदायक ठरते, म्हणून नेहमी विनम्र असावे. कार्यसिद्धीसाठी तपश्चर्या करणे तुला आवश्यक आहे. तपश्चर्येने बुद्धी स्थिर होते, आरंभिलेल्या कार्यात यश मिळते. हे तपस्साधना कोठे व कशी करावी, कोणत्या मंत्राचे अनुष्ठान करावे हे तुला जाणून घ्यायचे आहे. तू ओंकाराचा पुरश्चरणपूर्वक 10,00,000 संकेत जप कर. त्यानंतर मी तुला प्रत्यक्ष दर्शन देईन, तुला सर्व सामर्थ्याने युक्त करीन. बाल गणेशाने त्याला आशीर्वाद दिला आणि तो अंतर्धान पावला. त्या स्वप्न दृष्टांताने ब्रह्मदेवात जागृती आली. त्याने सभोवताली पाहिले, पण काहीही दृष्टीस पडले नाही. त्यानंतर त्याने गणेशोपदिष्ट एकाक्षर मंत्राच्या अनुष्ठानास प्रारंभ केला. त्या तपश्चर्येच्या प्रभावाने त्याच्या मुखातून अग्निज्वाला बाहेर पडू लागल्या. ती त्याची उत्कट तपश्चर्या पाहून गणपती प्रसन्न झाला. त्याने विधीला दिव्य तेजरूपात दर्शन दिले. त्या तेजाने ब्रह्मदेवाचे डोळे दिपले. तो दिग्मूढ झाला. त्याची अवस्था पाहून गणपतीला दया आली. तो सौम्य रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, तुला स्वप्न दृष्टांतात मंत्रोपदेश देणारा मीच आहे. तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. आता तू जे काही मागशील ते माझ्या प्रसादाने तुला प्राप्त होईल. तरी वरदान मागून घे. ते मृदुमधुर भाषण ऐकून ब्रह्मदेव भानावर आला. त्याने डोळे उघडले आणि पाहिले. समोर गणपतीची सौम्य महन्मंगल व मनोहर मूर्ती पाहून त्याला धन्य धन्य वाटले. त्यांचे अंतःकरण सुखावले. त्याने आपल्या 4ही मस्तकातील गणपतीला वंदन केले. त्याची भक्तिभावाने स्तुती केली व पुढे म्हणाला, हे प्रभो, तुझ्या सगुण साकार दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे. तू परमपूज्य आहेस. तुझ्याविषयीची माझी श्रद्धा व भक्ती निरंतर दृढ राहो. मला तुझे नित्य स्मरण राहो. तुझ्या कृपेने माझ्या सर्व विघ्नांचा नाश हो. मला सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त हो. हे देवादिदेवा, ज्यावेळी मला तुझ्या दर्शनाची उत्कट इच्छा होईल त्यावेळी तू निजकृपेने मला दर्शन दे, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. गणपतीने तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाला, ब्रह्मदेवा, माझ्या स्मरणाने तुझी सर्व विघ्ने नष्ट होतील. तुझे कार्य सुकर होईल. आता निशंक मनाने सृष्टी निर्मितीचे कार्य कर. ते ऐकून ब्रह्मदेवास खूप आनंद झाला. त्याने गणपतीचे पूजन केले. त्यावेळी रिद्धी सिद्धी या 2 कन्या उत्पन्न झाल्या. ब्रह्मदेवाने त्या गणपतीला अर्पण केल्या. त्यांचा स्वीकार करून गणपती अंतर्धान पावला. निरहंकार, विनम्र आणि विनयशील असा ब्रह्मदेव शांतपणे सृष्टीची निर्मिती करू लागला. व्यासांच्या बाबतीतही तसेच काहीसे घडले होते. त्यांनी आद्य पूजनीय श्री गणपतीचे स्मरण केले नाही. मी सर्वज्ञ आहे असा एक सूक्ष्म अहंभावही त्यांच्या ठायी होता. म्हणून पुराणांची निर्मिती करताना त्यांनाही अनंत अडचणी झाल्या. बुद्धी कुंठित झाली. ब्रह्मदेवास शरण गेल्यावर त्याने त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. त्यांना गणेश महात्म्य सांगितले आणि त्याची भक्ती करण्याचा उपदेश केला. ब्रह्मदेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून व्यासांनी उत्कटतेने गणेश भक्ती केली. त्यामुळे बुद्धीचा दाता, 14 विद्या व 64 कलांचा स्वामी श्री गणपती प्रसन्न झाला. त्याच्या कृपाप्रसादाने व्यासांची संभ्रमावस्था गेली. ते स्थिरचित्त झाले. गणपतीच्या आशीर्वादाने त्यांना पुराण रचनेसाठी आवश्यक ते ज्ञान प्राप्त झाले. नंतरच्या काळात त्यांच्याकडून 18 पुराणांची, उपपुराणांची व अनेक ज्ञानग्रंथांची निर्मिती झाली. व्यासांनी हाताळला नाही असा एकही विषय शिल्लक राहिला नाही असा पुराणांचा दाखला आहे. म्हणून व्यासोच्छिष्ट जगत सर्वम असे त्यांच्या सन्मानार्थ म्हटले जाते.